जिल्ह्यातील मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि पडताळणीचं काम सुरू असताना ठाणे जिल्ह्यात एकूण मॅपिंग केवळ 45.47% पोहोचले. जिल्ह्यातील एकूण 75,03,421 मतदारांपैकी 34,11,813 मतदारांचेच आतापर्यंत मॅपिंग पूर्ण झालं असून उर्वरित मतदारांची प्रक्रिया अजून प्रलंबित असल्यामुळे प्रशासनासमोर वेग वाढवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले. भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येणारी SIR मोहीम ही मतदार याद्या शुद्ध, अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी राबवण्यात येत आहे. वाढतं शहरीकरण, स्थलांतरण, मृत्यू आणि नव्यानं पात्र होणारे मतदार या सर्व घटकांमुळे मतदार यादीत सतत बदल होत आहेत. त्यामुळेच या सर्व बदलांची अचूक नोंद घेण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक ठरते. ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र यामध्ये प्रामुख्यानं शहरी भागात नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून शहापूर सारख्या ग्रामीण भागात मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. तर उर्वरित नागरिकांचं मॅपिंग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याची प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मॅपिंग ही मुख्य प्रक्रिया असते. मॅपिंग म्हणजे मतदार यादीतील प्रत्येक नावाची प्रत्यक्ष पडताळणी करून त्या व्यक्तीचं वास्तव, अस्तित्व, सध्याचा पत्ता आणि ओळख निश्चित करणं. निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी तसंच BLO घराघरात जाऊन मतदारांची माहिती तपासतात. यामध्ये संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहेत का, त्यांचं नाव योग्य आहे का, त्याची नोंद दुबार तर नाही ना, किंवा तो मतदार मृत अथवा स्थलांतरित झाला आहे का, याची सखोल छाननी केली जाते. याच प्रक्रियेत नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावं वगळणं तसंच मतदारांच्या तपशिलामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणं ही कामं देखील केली जात आहेत.